स्वामी म्हणतात, कोणीतरी आपल्याला दुखावतो तेव्हा आपण त्यांना बदलवायचा प्रयत्न नाही करायचा, तर स्वतःला हा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. कारण आपण जे चांगलं केलं ती आपली खरी ओळख असते. आणि ज्यांनी आपल्याला धोका दिलेला असतो, विश्वासघात केलेला असतो, कधीतरी त्यांचं आयुष्य शांतपणे दूर पाहून, दूर बसून पाहत जा. तुम्हाला लक्षात येईल लगेचच. ते स्वतःच आतून खूप खचलेले असतात, गोंधळलेले असतात आणि अस्वस्थसुद्धा असतात. धोका देणं हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग असतो. ती त्यांची सवयच असते. पण शांत मनाने आयुष्य जगणं त्यांच्या नशिबी नसतंच हो. कारण कर्म ही एक अशी गरज आहे की जी सगळ्यांना काळाप्रमाणे बदलावी लागते. आणि म्हणूनच कधीकधी माणसं अशी वागतात.